भारतातील सर्वात मोठी पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपनी असलेल्या अदानी ग्रुपनं आज आपल्या पोर्टफोलिओचा गेल्या 12 महिन्यांचा आणि आर्थिक वर्ष 2026च्या पहिल्या तिमाहीचा आर्थिक अहवाल तसंच क्रेडिट कामगिरीची घोषणा केलेली आहे। अदानी पोर्टफोलिओचा एबिटडा पहिल्यांदाच गेल्या 12 महिन्यांच्या आधारे 90,000 कोटी रुपयांचा टप्पा पार करत विक्रमी पातळीवर पोहोचलाय। पहिल्या तिमाहीमधल्या एबिटडा देखील सर्वकालीन उच्चांकावर पोहोचलेला आहे। ही मजबूत कामगिरी मुख्यत्वे नव्यानं वाढणाऱ्या व्यवसायांमुळे, विशेषतः एईएल अंतर्गत विमानतळ प्रकल्प तसंच अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी पोर्ट्स अँड सेज आणि अंबुजा सिमेंट्स यांच्या सातत्यपूर्ण वाढीमुळे शक्य झालेली आहे। या व्यवसायातल्या भक्कम वाढीमुळे एईएलच्या विद्यमान व्यवसायातील घट भरून निघालेली असून एईएलच्या विद्यमान व्यवसायातील घट प्रामुख्याने व्यापारी व्यवहाराच्या प्रमाणात घट आणि आयआरएम म्हणजे इंटिग्रेटेड रिसोर्स मॅनेजमेंट मधला निर्देशांक किमतीतील अस्थिरतेमुळे झालेली आहे। एबिटडा मधील सातत्यपूर्ण वाढ ही दरवर्षी नियोजित 1.5 ते 1.6 लाख कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाला मजबूत आधार देते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।